दुसऱ्या महायुद्धातील सर्वात मोठ्या आक्रमणासाठी मित्र राष्ट्रांनी असा एखादा माणूस का निवडला की ज्याला कधीही मोठ्या लढाईचा अनुभव नव्हता. 1943च्या उत्तरार्धात मित्र राष्ट्रांसमोर एक गंभीर समस्या होती. नाझींच्या ताब्यात असलेल्या युरोपवरती आक्रमण कोण करणार. यादी खूप मोठ्या नावांनी भरलेली होती. चर्चिलच्या मागे असलेला हुशार रणनीतिकार, अमेरिकेचा जॉर्ज मार्शल रूझवेल्टचा खूप विश्वासू जनरल आणि बर्नार्ड मॉन्टगोमेरी एल आलामीनचा शूरवीर. पण प्रत्येकाला एक समस्या होती. ब्रूक लंडनमध्ये खूप मौल्यवान होता, त्यामुळे त्याला ते सोडता येत नव्हतं. मार्शलला जागतिक युद्ध चालवण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये गरज होती आणि मॉन्टगोमेरीचा अहंकार ही अशी गोष्ट होती की अशा नाजूक संधीत तो खूप विभाजक ठरू शकत होता. यानंतर ड्वाईट डी आयझनहॉवर आले. तो कधीही एक चमकदार जनरल नव्हता, पण तो एक निष्पुण कूटनीती तज्ज्ञ होता. उत्तर आफ्रिका आणि सिसिलीमध्ये त्याने ते सिद्ध केले होते की तो अमेरिका, ब्रिटिश, कॅनडा आणि इतर सर्व सैन्य एकत्रित एका कमांड खाली नेऊ शकतो. तणावाखाली शांत रूझवेल्ट आणि चर्चिल या दोघांकडून विश्वासार्ह तो सामर्थ्यवान व्यक्तींमध्ये एक पूल होता. अशा प्रकारे सर्वोच्च मित्र राष्ट्र कमांडर म्हणून त्याची निवड करण्यात आली, फक्त लढाई जिंकण्यासाठी नाही, तर संपूर्ण संघटनेचा विश्वास जिंकण्यासाठी. अशाच नवीन माहितीसाठी आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.